नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेत राहा, आनंदात राहा. कारण मित्रांनो, आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. पण हे आयुष्य सुंदर करण्यासाठी आपल्या सोबतची आपली म्हणणारी जी माणसं आहेत ना, त्या माणसांना आपण जपलं पाहिजे. ती नाती जपली पाहिजेत. तर मित्रांनो, झालं आहे असं, की आज एक छोटीशी माझ्या मनाला वेदना देणारी गोष्ट घडली. म्हणलं तर छोटीशी आणि म्हणलं तर खूप मोठीशी. अशी ही गोष्ट आहे. ती तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो मला. कारण आज हे सोशल मीडियाचं माध्यम आपण वापरतोय. जी गोष्ट आपल्या मनात येईल, ती तुमच्याशी शेअर केल्यानंतर माझ्या मनावरचं थोडंसं वजं हलकं होतं आणि त्यातून तुम्हालाही आणि मलाही काहीतरी एक बोध मिळतो आणि आपण एक आयुष्याची दिशा बदलतो, मार्ग बदलतो आणि त्या दिशेनं आपण पुढची वाटचाल कशी करायची ह्याच्यातून एक कोणाचं तर ज्ञान कोण तर वापरत असतं आणि त्यानंतर आपण परिवर्तन करून बदल करून आयुष्याचं पुढचं गाडी हाकत असतो. तर मित्रांनो, गोष्ट अशी आहे, मी रस्त्याने येत असताना एक आजी मला म्हणाली की बाळा, मला जरा गवताचं वजं उचलू लाग. आणि त्या ठिकाणी मी थांबलो आणि त्या आजीला म्हणलं, आजी इतकं वय झाले, तर इतकं वय झाल्यानंतर मुलांना किंवा सुनांना किंवा नातवंडांना तुम्ही ही गवताचं वजं न्यायला सांगण्याऐवजी तुम्ही स्वतः का नेत आहात? तर तिनं बोलली की कोण नाही घरी, सगळे जे ज्या कामाला गेलेत आणि मला जेवढं नेता येतं तेवढं नेते मी. म्हणलं ठीक आहे. आणि तेवढ्यात ती आजी थोडंसं आपुलकीनं मी बोलल्यामुळं तिचं मन तिला हलकं करावंसं वाटलं आणि मग तिनं सांगितलं मला की इतकी इतकी मला जमीन आहे, अशी अशी मुलं आहेत, पण एक छोटीशी गोष्ट अशी घडली आहे, ऐकतो का जरा? म्हणलं बोला आजी. त्यावेळी तिनं मला सांगितलं की माझ्या अंगावरची चोळी फाटलेली आहे आणि चोळी फाटलेली असताना मी मुलाला सांगितलं की मला असं असं चोळी फाटलेली, चोळी आणतो का? तर त्यानं नाही म्हणून सांगितलं की पाठीमागच्या वेळी तुला आणली होती, तू काम पण जास्त करत नाही, मग मी कशाला पैसे खर्च करत बसू. किती वेदनादायी गोष्ट आहे मित्रांनो. बघा, जर आपल्याला एखादी गोष्ट आपल्या आईवडिलांनी मागावं लागत असेल आणि मागूनही आपण जर ती देत नसेल, तर आईवडिलांचं किती दुर्दैव म्हणावं लागेल. ज्यावेळी आपण जन्माला येत असतो किंवा आपण जन्माच्या आधी प्रत्येक आईवडिलांचं एक स्वप्न असतं की मला मुलगा व्हावा, तो म्हातारपणाची आमची काठी बनावा, त्यानं आमचं चांगल्या प्रकारे पालनपोषण करावं, कुठल्याही प्रकारचं आयुष्यामध्ये दुःख नसावं, वेदना नसावी म्हणून मुलं असावी, ते असं बऱ्याचशा आईवडिलांना वाटत असतं. अशी परिस्थिती असताना जर मुलांकडून आईवडिलांची अशा प्रकारे जर अवहेलना होत असेल, तर फार मोठी मनाला वेदना देणारी गोष्ट आहे मित्रांनो. आज मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असतो, पण हे सांगत असताना माझी परिस्थिती पण जेमतेम आहे. मी काही श्रीमंत माणूस नाही. मी पण कष्ट करून शेतीतलं थोडंफार उत्पन्न घेऊन माझ्या प्रपंचाचा गाडा चालवतोय. असं असताना मित्रांनो, मी माझ्या आईवडिलांनी मला कळतं असं आयुष्यभर कष्ट केलं, तर त्याची एक माझ्या मनामध्ये सतत जाणीव असते. आता बोलताना सुद्धा अंगावर काटा येतो माझ्या मित्रांनो. तर एक जाणीव असते की आपल्यासाठी आईवडिलांनी काय केलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा मागच्या पिढ्या आपल्या अशिक्षित होत्या, त्यांना ज्ञान नव्हतं, शाळा शिकलेली नव्हती, त्याच्यामुळं ते भोळ्याभाबड्यापणानं वागलेले, ते काबाड कष्ट करून आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे, प्रचंड कष्ट केलेलं आहे त्यांनी. आणि असं प्रचंड कष्ट केलेलं असताना जर आपण त्यांच्या उतारवयात त्यांची अवहेलना करायला लागलो, त्यांच्या मनाला वेदना होईल असं तर त्यांना वागवायला लागलो, तर आपली लेकरं काय बोध घेणार आहेत, ह्याच्यातून धडा काय घेणार आहेत मला सांगा. तर मी जगाला सांगण्याआधी मी सांगतो, माझ्या वडिलांना व्यसन होतं आणि ती व्यसन असताना मी कामाला गेल्यानंतर आमचं वडील कोणाच्या तर कामाला जायचं आणि तिथं मग वेदना होते त्या सांगताना सुद्धा त्यांना कोणतर दारू पाजायचं. आणि त्यानंतर मग
दुसऱ्याचं बोलताना सुद्धा त्रास होतो. तर त्यांना जी व्यसन आहे त्याचा त्रास होणे म्हणून मी त्यांना कामाला जायचं बंद केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे ते मी घरी आणून देत जाईन, पण काम पण बंद आणि व्यसन पण बंद. तुम्हाला करायचं आहे ना 4-8 दिवसातून एका दिवशी मी तुम्हाला आनंद देऊन आणि तेवढंच तुम्ही करायचं. थोडासा भावनिक स्वभाव आहे, मनाला वेदना होती. तर मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टीवर मी अजून नंतर बोलण्याचा प्रयत्न करीन. तर असं आईवडिलांना कुठल्याही मनाला वेदना होईल असं वागू नका. 5-5, 10-10, 15-15, 20-20 एकर जमीन मित्रांनो आपल्यासाठी त्यांनी करून ठेवलेली आहे आणि इतकी मोठी इस्टेट कमवून ठेवलेली असताना जर त्यांना 100-200च्या चोळीसाठी 1000-2000च्या लुगड्यासाठी आपल्याला पैसे हात पसरावं लागत असेल, भीक मागावं लागत असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. तर मित्रांनो आपल्या आईवडिलांना चांगल्या प्रकारे सांभाळायचा प्रयत्न करा. फार मोठ्या गरजा नसते ते त्यांच्या उतारवयात काय असतं, अंगाला कपडा, सकाळी 1-1.5 भाकर, संध्याकाळी 1-1.5 भाकर, ह्याच्या पलीकडं कुठल्याही आईवडिलांना काहीही नको असतं. असं असताना मित्रांनो आपण चांगल्या प्रकारे आईवडिलांचं पालन पोषण नक्की करावं. कारण मी आता थोडासा भावनिक झालो त्यामुळे तुम्हाला जास्त मला बोलता येत नाही आता. तर आपल्याला साधू संतांनी पण सांगून ठेवलं, त्याचं श्रावण बाळ माहीत असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपलं पंढरपूरचं भक्त पुंडलिक, ज्यांच्यामुळं आज पांडुरंग आपल्याला इथं पंढरपूरला आला. त्यांच्या आईवडिलांप्रती सुरुवातीची जी गोष्ट होती ती वेगळी होती आणि त्याच्यानंतर त्यांच्यात जे बदल होऊन त्यांनी आईवडिलांच्या सेवेला वाहून घेतलं आणि त्या आईवडिलांच्या सेवेला भारावून गेलेल्या पांडुरंगानं आईवडिलांची सेवा होऊच तर मी इथं थांबतो, मला थांबायला काय तर दे म्हणल्यानंतर त्यांनी वीट टाकली आणि त्या विटेवर पांडुरंग आज 28 युग या पंढरपूरमध्ये उभा आहे. एवढं मोठं आईवडिलांचं महात्म्य आहे. तर अनेक वेळा आम्ही बघतो वाढदिवसाच्या निमित्तानं अनाथ आश्रमात जायची वेळ येते, जाऊ वाटत नाही अनाथ आश्रमात. मित्रांनो खरंच फार मोठ्या श्रीमंत लोकांचे आईवडील सुद्धा तिथं आहेत. त्याच्या मानानं आपल्या गावगाड्यातली ग्रामीण भागातली मुलं चांगलीच म्हणावं लागतील. कसं का असं आईवडिलांना सांभाळतात तर, पण ते सांभाळत असताना ग्रामीण भागातले असो नाही तर शहरी भागातले असो त्या आईवडिलांना मुलांना याचना करायला लागू नये, भीक मागायला लागू नये की मला हे आण मला ते दे. एवढ्या गोष्टी प्राथमिक तुम्ही तुमच्या मनानं त्यांच्यासाठी करावत्या असं मला वाटतं. कारण मित्रांनो एक पाठीमागं आपण लहान असताना मी टेपवर, मला नेमकं आठवत नाही पण एक कथा होती की चांगुना म्हणू का अनुसया म्हणून असं एक पात्र होतं आणि ते मुलगा बायकोच्या ऐकण्यात होता आणि त्या बायकोला तिच्या सासूला त्यांच्या घरामध्ये राहू दे वाटत नव्हतं आणि त्याच्यासाठी तिनं सांगितलं की तुझं माझ्यावर जर प्रेम असेल तर तू तुझ्या आईचं मारून काळीज मला भेट म्हणून दे. आणि तो मुलगा ती गोष्ट कबूल केली आणि तो काळीज देण्यासाठी फसवून आईला कुठंतरी एका ठिकाणी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी मारून तिचं काळीज घेऊन येत असताना ते काळीज रस्त्यामध्ये त्याच्या हातून ठेस लागून पडलं आणि पडल्यानंतर त्या काळजातून सुद्धा आवाज येत होता की बाळा तुला कुठं लागलं नाही ना. एवढे प्रचंड प्रेम करणारी आपल्यावर वडील आपले असतात. स्वतःचा जीव दिला पण तरीसुद्धा त्या आईचं त्या मुलावरचं प्रेम कमी झालं नव्हतं. अशी ही कथा होती लहानपणी माझ्यावरती खोलपणे रुजलेली आहे. तर अनेक गोष्टी अशा असतात, अनेक वेळा असं प्रसंग आपल्याला सार्वजनिक जीवनामध्ये जगत असताना वागत असताना अनुभवायला मिळतात की बऱ्याच वेळा मुलांकडून आईवडिलांची अवहेलना होत असते. अशा गोष्टीचा मला फार प्रचंड त्रास होतो मित्रांनो. कारण परिस्थिती तुमची गरीब असू नाही तर श्रीमंत असू द्या, पण नक्कीच आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्या इतपत परमेश्वरानं तुम्हाला दिलेलं असतं आणि ते दिलेलं फक्त तुम्ही तुमच्या प्राथमिक गरजा आधी पूर्ण करा. जे अन्न वस्त्र निवारा ही आपली प्राथमिक गरज आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही
तुमचे इतर शौक मौज तुम्हाला काय हौस असेल ती करा. तुम्ही कोट्याधीश व्हा, अब्जाधीश व्हा, पैसा कितीही कमवा, पैसा कमवलेला माझा अजिबात विरोध नाही, पण ती करत असताना ह्या देवासमान किंवा देवापेक्षाही श्रेष्ठ आईवडिलांना पहिल्यांदा सांभाळा, की ज्याने आपल्याला जन्म दिला आणि आपल्याला ही सृष्टी दाखवली, ही जग दाखवलं. आज क्षणाक्षणाला आपण वेगवेगळ्या जगातल्या गोष्टीचा अनुभव घेतोय, आनंद घेतोय, विमानानं फिरतोय, पर्यटन करतोय, देवाला जातोय. अनेक गोष्टी आपल्या मनाला ज्या शांती, समाधान, आनंद देणार आहे त्या गोष्टीचा आनंद घेतोय, ते केवळ आपल्याला आईवडिलांनी जन्म दिला म्हणून. मग ते आईवडील अशिक्षित असतील, अडाणी असतील, शिकलेले असतील, प्रत्येक प्रकारचे आईवडील आहेत, पण आईवडील हे शेवटी आईवडील असतात. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आता तुमच्या ज्येष्ठ आईवडिलांना सांभाळत नाही, त्यांना यातना देता, आणि तुमची छोटी छोटी मुलं आहेत, त्यांच्या लाड पालन पोषणासाठी तुम्ही त्यांचं कौतुक करता. तसंच तुमचं पण कौतुक त्यांनी लहानपणी केलेलं आहे, तुमचं पालन पोषण केलेलं आहे. तुम्हाला काय नको ते आज पण ते बघतात तुमच्यासाठी, आज पण जीव त्यांचा कासावीस असतो. जर तुम्ही कुठं तर कुठल्या तर निमित्तानं बाहेरगावी गेला आणि यायला उशीर झाला तर विचारत असतात सतत, फोन लाव, कुठवर आलाय बघ, जेवला का नाही. मग एवढं मोठं प्रेम असताना, इतकं मोठं काळजी आपल्यासाठी त्यांच्या मनात आजही असताना, आपण ह्या वयात त्यांना, मला एकच वाटतं की त्या आईवडिलांना तुम्ही बसून कुठं तर, ते बसणार तर नाहीतच, तुमचं काय ना काय थोडं थोडं काम करतच असतात, पण 2 टायमाचं जेवण आणि त्यांच्या अंगाला पुरेसा कपडा, एवढी गरज भागवा मित्रांनो. ह्याच्यापेक्षा दुसरं त्यांना काय नको असतं. आणि त्या गोष्टीसाठी जर ह्या वयात आपण त्यांच्या डोळ्यात अश्रू आणत असेल तर काळ आपल्याला माफ करणार नाही. कसं आहे, मला काय, मी ज्यावेळी म्हातारा होईल त्यावेळी मला कळेल, पण आज बऱ्याच वेळा म्हणतात की जे आपण आज करू त्याची फेड आपल्याला नंतर आहे. तर ती फेड किंवा ती दुर्दैवाची अवस्था परत आपल्याला येऊ नये, कारण आता ह्याच्या पुढचा काळ तर अतिशय निर्दयी काळ आहे मित्रांनो. पहिली लोक दयावान होती, आपुलकी होती, रस्त्याने जाणाऱ्या माणसाला सुद्धा या, जेवण करा, चहा द्या, पाणी घ्या, असं विचारपूस चालायची. पण आज ती परिस्थिती माणसांमध्ये राहिलेली नाही. नाती आटल्यासारखी झाली ती, त्याच्यामधला प्रेम, आपुलकी, जिव्हाळा कमी झाला आहे. त्याला कारण आजचं फास्ट जग आहे. फास्ट झाल्यामुळं, प्रापंचिक गोष्टीमध्ये आपण आपल्याला गुंतवून घेतल्यामुळं आपण त्या नात्यांना वेळ देऊ शकत नाही, आणि नात्यांना वेळ न दिल्यामुळं त्याच्यामधलं जे प्रेम असतं, आपुलकी असते, जिव्हाळा असतो, तो कमी झालेला आहे. हे प्रेम कधी राहतं, ज्यावेळी आपण कनेक्टिंग राहू, एकमेकाच्या संपर्कात राहू, एकमेकाच्या घरी जाऊ येऊ, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकमेकाची काळजी घेऊ, त्यावेळी तो एक जे बॉन्डिंग असतं म्हणतो ते राहतं. पण ते बॉन्डिंग कशामुळे कमी झालं, तर आपण आज फास्ट झालो आहे, प्रत्येकाला आपल्या पैसा कमवायचा, प्रपंच मोठा करायचा, ह्या गोष्टीमध्ये वेळ आपण खर्च करतो आहे, त्याच्यामुळं नात्यांसाठी वेळ राहत नाही. तर त्याच्यामुळं अशा गोष्टी घडतात मित्रांनो. तर ठीक आहे, ते पण गोष्टी करावंच लागणार आहे, ते पण ती करत असताना ह्याच्यासाठी एक थोडासा ठरवून वेळ जर काढला तर ह्या गोष्टी आपल्याला कवर करायला किंवा समेट घडवायला फार काही लागत नाही मित्रांनो. त्याच्यामधून एक वेळ 24 तास आपल्याला परमेश्वराने दिलेला असतं, त्याच्यामधला थोडासा वेळ ह्याच्यासाठी काढा. आणि जे मी आतापर्यंत बोललो आहे ह्या गोष्टीचं थोडंसं मनानं गांभीर्य घ्या, आणि जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या आईवडिलांना सुख, समाधान, आनंद कसा देता येईल असा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि ह्याच्यावर अजून थोडंसं बोलणार आहे मी, आता वेळ जास्त तुमचा घ्यायला नको, बोलूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय भारत.